अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर आज मी तुम्हाला मंगळवारीचे उपाय सांगणार आहे। तर आज हा मंगळवार आहे, तर तुम्ही हा उपाय करताना कुठलाही मंगळवार घेतला तरी चालेल। असं नाही की तुम्ही ह्याच मंगळवारी हा उपाय करू शकता, तुम्ही कुठल्याही मंगळवारी हा उपाय करू शकता। ह्याला मुहूर्ताची काही गरज नाही, फक्त मंगळवार आला पाहिजे एवढंच आहे। तर मंगळवारी कसं तुम्ही हा उपाय करायला हनुमान म्हणजे बजरंगबली हनुमान, तुम्हाला तर माहिती आहे बजरंगबली हनुमान आणायला आपण जे काही इच्छा बोलल ते आपले ते नक्कीच पूर्ण करतात। तर हा उपाय हा मंगळवारी करायचा आहे, पहिला मंगळवार घ्यायचा, असे 8 ते 9 असं मंगळवार तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला। तर हा उपाय एवढा प्रबळ आहे की तुम्ही पहिला मंगळवारी जरी हा तुम्ही उपाय केला तर दुसरा मंगळवार येईपर्यंत तुमचा हा म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ते पूर्ण होती। हा इतका प्रभावशाली उपाय आहे की तुम्ही हा उपाय नक्कीच करा। बजरंगबली हनुमानचा हा असा उपाय आहे की हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील कटकटी, वाद, भांडणं किंवा तुमच्या घरावर जर कोणी मॅजिकल म्हणजे काहीतरी असं करणे बाधा ही जर केलेली असेल ती सुद्धा ह्या उपायाने नष्ट होती। इतका हा मॅजिकल उपाय आहे। तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा। हा उपाय करताना पहिल्या मंगळवारीपासून तुम्ही हा उपाय करू शकता। तर काय करायचं, एक दिवा घ्यायचा, दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल ओतायचे। मोहरीचे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकून घ्यायच्यात आणि हा दिवा आहे ना तुम्ही हनुमान मंदिर आहे ना त्याच्यामध्ये लावायला जायचं आहे। आता कसं काय म्हणताना आम्ही मंदिरात कसं जाऊ, तर तुम्हाला जर वाटलं तर तुमच्या घरातल्या पुरुषाकडे तुम्ही हा दिवा द्या आणि त्यांना मंदिरात लावायला तो सांगा। जर समजा एखाद्या वेळेस तर तुमच्या इथे जर मंदिर नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर जरी हा दिवा लावला तरी चालेल। ह्याने काय होतं, आपली जी सारी परेशानी म्हणजे कसं आपल्याला खूप मानसिक कष्ट असतं, टेन्शन असतं, हा उपाय केल्यानंतर हे मानसिक कष्ट टेन्शन तुमचं नक्कीच दूर होईल। एवढा हा मॅजिकल उपाय आहे, तुम्ही हा उपाय नक्कीच ट्राय करा। तर दुसरा उपाय हा असा आहे की नारियल, तुम्हाला जर खूप कष्ट आहे, तुमच्या जीवनात खूप कष्ट आहे किंवा तुमची वाईट वेळ चालली आहे, हे वाईट वेळ जर तुम्हाला माहिती आहे वाईट वेळेत कुणीही कुणाचा साथ देत नाही। असं म्हणतात की आपल्यावर जर वाईट वेळ आली असली तर आपले सावली पण आपला साथ सोडते असं म्हणतात। तर ही वाईट वेळ तुम्हाला खूप परेशानी, तर ह्या वेळेस काय उपाय करायचा, एक नारळ घ्यायचा, नारळावर स्वस्तिक असं शेंदूरने टाकायचं। हनुमानला जे शेंदूर लावतात ना त्याने हे स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आणि स्वस्तिकचे चिन्ह काढून हा नारळ आपल्याला हनुमानच्याच मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे। तर तुम्हाला म्हणलं ना आधीच तुमच्या घरात जर पुरुष असतील तर तुम्ही हे पुरुषापाशी जाऊन पण देऊ शकता किंवा जर तुम्हाला कुठलाही तुमच्या घराचा पुरुष जर मंदिरात जायला नको वाटत असेल त्यांना तर तुम्ही त्या पुजाऱ्यापाशी पण तुम्ही हा नारळ देऊ शकता किंवा मंदिराच्या बाहेर जो उंबरठा असतो त्याच्यावर तुम्ही हा नारळ तुम्ही नक्की ठेवून या। ह्याने काय होईल, तुमच्या आयुष्यातले जे खूप परेशानी वाईट वेळ आलेले आहे, कुठल्याही तक्रारी असतील तरीही ह्यांनी पण नक्कीच पूर्ण होतील, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे। तर तिसरा उपाय हा असा आहे की तुम्हाला कसं आता मुलांना म्हणजे छोट्यांसाठीच आहे हा उपाय, कारण मुलांना जर वाटत असेल मुलांना आपल्या परीक्षेत चांगले मार्क पडावे किंवा त्यांची प्रगती चांगली व्हावी, त्यांचा अभ्यास चांगला व्हावा अशी एखाद्याची विश असते, तर त्यांना काय करायचं, म्हणजे आपण जे पान खातो ना त्याच्यामध्ये गोड पान असतं ना, आपण टपरीवर जर तुम्ही गेलात कुठल्याही दुकानात तर तुम्हाला ते गोड पान नक्कीच भेटेल। ते तुम्ही पान हे त्याला आपण मसाला पान पण म्हणतो, ते पान तुम्ही हनुमानच्या मंदिरात जाऊन ते हनुमानच्या पायावर असं अर्पण करायचं आहे। ह्यामुळं पण काय होईल, तुमच्या जे विष असतील किंवा तुमचे जे काही मनोकामना असतील ह्या उपायाने पण तुमच्या ते मनोकामना नक्कीच पूर्ण होतील। तर चौथा उपाय आहे की सिंदूर, तुम्हाला हनुमानला सिंदूर हा लावायचा आहे। तर तुम्ही सिंदूर लावत तर असतालच हनुमानला शनिवारी जाऊन, तर मंगळवारी पण हा उपाय तुम्ही करायचा आहे। हा मंगळवारी पहिल्या मंगळवारी ते 7 मंगळवार तुमची जर इच्छा पूर्ण झाली तरी पण हा उपाय तुम्हाला 7 मंगळवार कंटिन्यू करायचे, कारण आपला हा संकल्प असतो, त्यामुळे तुम्ही 7 मंगळवार हा उपाय करायचा आहे। तर हनुमानला तुम्ही शेंदूर आणि चमेली यांचं फूल किंवा तेल, हे तुम्हाला तर हनुमानला प्रिय असं माहिती आहे, तर हे फूल असलं तर फूल वाहा तुम्ही हनुमानला किंवा चमेली ह्याचं पण तेल तुम्ही हनुमानच्या मंदिरात जाऊन दिव्यात ओतलं तरी चालेल। तर हे हा उपाय तुम्ही 4 मंगळवार करायचा आहे।
तर बाकीचे उपाय सांगितले ते तुम्ही 7 मंगळवार नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर जमलं तर हा उपाय पण तुम्ही 7 मंगळवार केला तरीही चालेल. आणि 7 मंगळवार हा उपाय करताना तुम्हाला जर त्याचा रिझल्ट जर लवकर पाहिजे असेल तर काय करायचा, दररोज हनुमान चाळीसाचा पाठ म्हणायचा आहे. हनुमान चाळीसाचा पाठ हा तुम्हाला मोहरीच्या तेलात 2 लवंगा टाकून दिवा लावूनच हा हनुमान चाळीसाचा पाठ म्हणायचा आहे. तर हा पाठ केल्यानंतर पण तुमचं कसं, सेवा तर थोडी केलीच पाहिजे ना, कारण सेवा केली तरच मेवा भेटतो ना. त्यामुळं ही सेवा तुम्ही बजरंगबली हनुमानची नक्कीच ट्राय करा. आणि 7 मंगळवार काय, तुम्हाला पहिल्या मंगळवारी जरी तुम्ही याच्यापैकी एक जरी उपाय केला तरी तुमच्या जीवनातील खूप सारे कष्ट दूर होतील. काही अडचणी असतात किंवा काही जर तुमच्या घरावर कोणी वाईट बाधा जर केली असेल ते सुद्धा तुमची ह्या उपायाने नक्कीच दूर होते. कारण हनुमान चाळीसा वाचल्यानंतर असं म्हणतात की भूतपिढा सर्व हनुमान चाळीसाने निघून जाते. त्यामुळं ही सेवा करत असताना तुम्ही रोज संध्याकाळी हनुमान चाळीसा नक्कीच वाचा. संध्याकाळ जर जमत नसेल किंवा तुम्हाला जर ते पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ते नुसती तुम्ही ऐकली तरीही चालेल, परंतु तुम्ही सेवा नक्कीच करा. नुसतं उपाय केला आणि सेवा जर नाही केली तरीही त्या गोष्टीचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळं तुम्ही सेवा पण करायला घ्या. आणि हनुमान महाराजांचा आशीर्वाद किंवा बजरंगबली हनुमान, पवनसुत हनुमान असं म्हणतात की ते महादेवांचा पण अवतार आहेत असं म्हणतात. त्यामुळं तुम्ही हा उपाय नक्कीच ट्राय करा. हनुमान महाराज किंवा बजरंगबली हनुमान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फक्त तुम्ही सेवा करा. सेवा केली तर सगळीची इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.